इथेनॉल लांब कशाला जायचं, इथेनॉल पॉलिसी जेव्हा झाली, मला अजून तो दिवस आठवतोय. गुरुवारी क्वेश्चन आर होता आणि पियुष गोयल इथेनॉल पॉलिसीबद्दल बोलत होते आणि मला ते म्हणजे मी तर हात जोडले, म्हटलं रामकृष्ण हरी बाबा. ॲक्च्युली कारण ते इथेनॉल पॉलिसी कशी 2014 नंतर आली, म्हटलं अरे या बाबाला कोणी नोट दिली, आणि साखर कारखाने आणि इथेनॉलची पॉलिसी, आणि कसं मोदीजी आल्यानंतर इथेनॉल पॉलिसी आली. म्हटलं बाबाला कोणी नोट दिली आहे, त्या सेक्रेटरीला सांग बाबा इथेनॉल गेले आमच्या मतदारसंघात तर आणि महाराष्ट्रात गेले 25 वर्ष चालले, काय नवीन सांगतायत. हे झालं शुक्रवारी 11:15 वाजता. आणि मला क्लिअरली का आठवत, तो गुरुवार होता, शुक्रवार नाही गुरुवार होता, कारण का गुरुवारी त्यांचा क्वेश्चन आवर असतो. आणि मी म्हणलो ते काय चाललंय यार, काय ते कोणी बचाव. मग मी स्पीकरला दिलं, मला प्रश्न विचारला, स्पीकरने मला म्हटलं गबस. मग म्हटलं त्यांना का मला प्रश्न विचारू दिला नाही, ते म्हणले इथेनॉलवर तू घेर लेती आहे सबको. म्हटलं मी घेर लेते म्हणजे मी विरोधक आहे, माझं कामच आहे, आणि मी उगाच घेरायसाठी घेरत नाही आहे, पण उत्तर दिलं पाहिजे ना देशाला. माझं काही संबंध नाही ते इथेनॉल पॉलिसीचा, देशासाठी इथेनॉल पॉलिसी. ते झालं. आणि दुसऱ्या दिवशी 22 तासाच्या आत, 24 पण नाही, 22 तासाच्या आत त्यांनी एक फाईल केली की इथेनॉल पॉलिसी रिव्हर्स करा. आणि 22 तासात तुम्ही पॉलिसी बदलता, कशाला मेल नाही. त्याच्यानंतर देशातले सगळे मोठे जे नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे, जे कारखानदार आहेत, ते सगळे दिल्लीला आले. आणि योगायोगाने मी इथेनॉलवर पॉलिसीत बोलायला आणि ते सगळे पार्लमेंटच्या बॅल्कनीत गॅलरीत यायला एक वेळ झाली. मी बाहेर पडले, सगळे म्हणले अरे थँक्यू, कोणीतरी बोललं आमच्या वतीने. ते झालं. महाराष्ट्रातून का नाही हो कोण आलं.